नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण याच्या पूर्वी भविष्यामध्ये जानेवारीपासून एप्रिलपर्यंत 3 महिन्याचं भविष्य मी तुम्हाला सांगितलं सगळ्या राशींचं. पण त्याच्यामध्ये मला अनेकांनी असं मला सांगितलं की हे 3 महिन्याचं म्हणजे आम्हाला 3 महिन्यानंतर प्रत्येक महिन्याचं शोधायचं, प्रत्येक महिन्याला मग 3 महिन्यानंतर पुढचं असं नको, तुम्ही दर महिन्याचं भविष्य टाका. त्यामुळे तुमच्या आग्रहास्तव मी आता दर महिन्याचं भविष्य सांगायचं ठरवलं. म्हणून आत्ता मेष ते मीन या राशींचं 20 एप्रिल ते 19 मे या 20 एप्रिल 2026 ते 19 मे 2026 या एका महिन्याचं भविष्य मी तुम्हाला सांगणार आहे. महिन्याचं भविष्य प्रत्येक राशीचं आहे. त्याच्यात यावेळेला एक थोडासा सूक्ष्म बदल आहे जो तुमच्यासाठी अजून चांगला आहे. तो असा आहे की आपल्याला आत्तापर्यंत इतके एपिसोड बघून सगळ्यांनाच कळलं, ज्यांना अभ्यास माहिती नाही त्यांनासुद्धा, की प्रत्येक राशीमध्ये 3 नावं येतात नक्षत्रांची. म्हणजे ह्या 3ही नक्षत्रांमध्ये हा चंद्र असतो, म्हणजे तुमची रास असते. आणि प्रत्येक राशीचा स्वामी असतो तसा नक्षत्राचा पण स्वामी असतो. त्याच्यामुळे प्रत्येक राशीची माणसं ही 3 नक्षत्रांच्या वेगळ्या वेगळ्या स्वभावाची असतात. आणि प्रत्येक राशीला येणारे सगळे ग्रह जे गोचर करतात समोरून तुमच्या, ते वेगवेगळं फळ देत असतात. त्यामुळे ह्या एकाच राशीसाठी म्हणजे मेष राशीसाठी, वृषभ राशीसाठी, असं प्रत्येक राशीसाठी त्या राशीमध्ये असणारं प्रत्येक नक्षत्र ज्यांचं आहे त्यांनी बघायचं की आपल्या नक्षत्रासाठी हा महिना कसा आहे. इतकं स्पेसिफिक प्रत्येकासाठी मी सांगणार आहे. चांगलं आहे की नाही? चला आपण तयार राहूया. आपल्या कुंडलीमधली आपली रास आणि नक्षत्र घेऊन समोर बसा. सुरुवात करूया 20 एप्रिल 2026 ते 19 मे 2026चं प्रत्येक राशीचं सर्वांसाठी असणारं राशी भविष्य. पुढच्या राशीकडे जाऊया, तुळ राशीकडे. ही शुक्राची रास आहे. विसर्ग कुंडलीत सप्तमातली रास आहे. त्यामुळे समाजाभिमुख रास आहे. नातेसंबंध जपणारी रास आहे. या राशीमध्ये येणारी नक्षत्र मंगळाचं चित्रा, राहूचं स्वाती आणि गुरुचं विशाखा. या राशीमधले जे आता आपण बघणार आहोत जे भविष्य, हे 20 एप्रिल ते 19 मेसाठी तुळ लग्न आणि तुळ राशीच्या लोकांसाठी भविष्य. व्यावसायिक जे असतात, तुळ राशीचे बहुसंख्य लोक व्यावसायिक असतात कारण ही एंटरप्रेन्युअरची रास आहे. पण 25 नोव्हेंबरपर्यंत अवाजवी गुंतवणूक करू नका. आत्मविश्वासाने गुंतवणुकीमध्ये जाल तर पहिली तपासणी केल्याशिवाय गुंतवणूक करू नका. शनी धोक्याच्या सूचना आधीच देईल आणि कायद्याच्या कटकटीतून तो सही सलामत बाहेर काढणार आहे. पण त्या कटकटीत अडकणारच नाही अशी सावधगिरी बाळगा. ही रास शनीच्या मित्राची आहे, तुमची रास शुक्राची रास, आणि ही न्यायदानाची आहे. समाजाभिमुख कामांमध्ये तुम्ही नेहमीच पुढे असता. कदाचित एखाद्या कामामध्ये कुणाशी तरी थोडे मतभेद होतील, पण तुम्हाला मतभेद आवडत नाहीत. तुमची रास लवादाची आहे. 2 लोकांच्यामध्ये मतभेद झाले तर त्यात समेट घडवून आणणारी आहे. मे महिन्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या उद्योगामुळे थोडासा मानसिक त्रास होऊन तब्येतीला जरा जपावं लागेल. गरमीमुळे सर्दीचे विकार, घशाचे त्रास संभवतात. आणि मित्रमंडळींशी मात्र तुमचे लाभाचे योग आहेत. व्यावसायिकांना मित्र असतातच. त्याच्यामध्ये व्यावसायिक मित्र, घरगुती मित्र, कौटुंबिक मित्र, लहानपणापासूनचे मित्र, मैत्रिणी वेगळ्या. ज्या पुरुषांची तूळ रास आहे त्यांना मैत्रिणी असतात, कारण यांचं भिन्नलिंगी आकर्षण जास्त असल्यामुळे यांना मित्रमैत्रिणींशी चांगलं जमवून घेता येतं. तशी तुमची रास आहे. नोकरदार जे आहेत तूळ राशीचे, शनी आणि मंगळ हे दोघंही षष्ठात असल्यामुळे, नोकरीच्या स्थानामध्ये असल्यामुळे नोकरीमध्ये उद्भवणाऱ्या कोर्ट केसेसचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. पण मनासारखा निकाल मात्र त्याचा लागेल आणि प्रमोशनसाठी पण तुम्हाला चालना मिळणार आहे. कुटुंबामध्ये बुध शुक्राची कुटुंबस्थानावरची एप्रिल मे मध्ये असणारी दृष्टी कौटुंबिक नातेसंबंध, कौटुंबिक प्रॉपर्टी, एकूणच पैसा मिळणं, या गोष्टी मनासारख्या घडवणार आहे व्यावसायिकांसाठी किंवा नोकरदारांसाठी.
सरकारी कामं मात्र 15 एप्रिलपासूनच मनासारखी होत नाहीत का असं वाटत राहील. जर त्याची गरज नसेल घाईनी करायची तर जरा थांबा, करू नका. व्यावसायिक करारमदाराला जास्त महत्त्व द्या. गृहिणींसाठी घरामध्ये नव्या सुखसोयी, कुटुंबातल्या लोकांशी प्रेमाचे संबंध, सुट्टीचे दिवस आहेत, त्याच्यामुळे अचानक एखादी प्लेझंट ट्रिप ठरू शकते. मौज मजा कराल तुम्ही. जबाबदारी पण घ्यावी लागते. मौज मजा करताना अशी ठिकाणं निवडा की जिथे सगळ्यांना मिळून मजा करता येईल. बाहेरच्या ट्रिप पण तुमच्या सुखाच्या होतील. कदाचित परदेशी जाल. विद्यार्थ्यांसाठी नवीन कुठला कोर्स उच्च शिक्षणासाठी निवडला असेल तर त्याच्यासाठी ॲडमिशनला चांगले योग आहेत. गुरुची चंद्रावर दृष्टी असल्यामुळे मनाला खुश करणारे शिक्षणाच्या संबंधित आनंददायी गोष्टी घडतील. विवाह आणि परदेश योग, ह्याच्यामध्ये विवाहाचे योग आहेत जून 2026 पर्यंत आणि नंतर दिवाळीनंतर ऑक्टोबर नोव्हेंबर 2026 नंतर पुढे 4-5 महिने. तसेच परदेशी जाण्याचेही योग आहेत. प्रथम संततीचा योग आहे. संततीच्या स्थानावर पापग्रहाची दृष्टी नाही आहे, त्याच्यामुळे चान्स घ्या, मनापासून प्रयत्न करा, यश मिळेल. वास्तू कर्ज, नवीन वास्तूचा योग जून 2026 नंतर नोव्हेंबर 2026 पर्यंत आहे, कारण गुरुची दृष्टी आहे तुमच्या चंद्रावर. चंद्र म्हणजे राहतं घर, त्यामुळे नव्या वास्तूमध्ये जाण्याचा आनंद मिळेल. तुमच्या राशीमध्ये प्रत्येक नक्षत्राला दिवस कसे चांगले आहेत हे आपण आता बघूया. चित्रा नक्षत्र ज्यांचं आहे, ही माणसं जरा हिरिरीने भाग घेणारी असतात कशातही, आणि आपलं काम लोकांनी बघावं, चमकणारे मोती असतात. यांना 23 एप्रिल, 25 एप्रिल, 2 मे, 5 मे, 6 मे, 7 मे आणि 10 मे एवढे दिवस चित्रा नक्षत्राला शुभ आहेत. स्वाती नक्षत्र जे चतुष्पाद आहे, राहूचं आहे, ऑब्सेसिव्ह आहे, तुळ राशीची खरी ओळख आहे, नातेसंबंधात पण खूप गुंतणारं आहे. वाईट गोष्टी त्यांना नात्यांमध्ये नको असतात, कटुपणा नको असतो, अशा स्वाती नक्षत्राला 24 एप्रिल, 25 एप्रिल, 30 एप्रिल, 5 मे, 6 मे, 7 मे आणि 11 मे एवढे दिवस सुखाचे आहेत. विशाखा हे गुरुचं नक्षत्र आहे, हे पुढे वृश्चिकेमध्ये जातं. याचे 3 चरण इथे आहेत, त्यामुळे या विशाखा या गुरुच्या नक्षत्रामध्ये माणसं अतिशय गूढ ज्ञानाकडे जाणाऱ्या विचारांची असतात. तुळेत सुद्धा जसं जसं त्यांचं वय वानप्रस्थाकडे जातं तसतशी ते आध्यात्मिक होतात. 23 एप्रिल, 25 एप्रिल चांगला आहे. 1, 2, 6, 7 आणि 11 मे हे दिवस तुमच्यासाठी मौज मजेचे आणि छान शुभ आणि तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ती करणारे आहेत. एकूण तुळ राशीला दिवस बऱ्यापैकी चांगलेच आहेत या महिनाभरामध्ये, त्यामुळे मजा करा. आपला सगळ्या राशींमधलं तुम्ही जे आपल्या आपल्या नक्षत्राचं लिहून घेतलं आहेत ना, तर तुमच्या नक्षत्राप्रमाणे हा महिना तुम्हाला कसा जाणार आहे तुम्हाला कळलं आहे. आपला चंद्रकुंडलीत चांगला आहे, त्यामुळे आपण पॉझिटिव्ह आहोत. आपल्याला कष्टाचं फळ चांगलं मिळतं हे बघून आपल्याला आनंद होतो. सर्वसामान्य माणसांना त्यांच्या रास आणि लग्नासाठी असणाऱ्या या सगळ्या ग्रहांची साथ या महिनाभरामध्ये किती चांगली आहे. कुठे सावधगिरी बाळगायला हवी आहे, कुठे तुमची परीक्षा होणार आहे, कुठे तुम्ही परीक्षा दिल्यावर त्याच्यात तुम्हाला यश आणि मानमरातब मिळणार आहे, सगळं तुम्हाला समजलं आहे. त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलवरचं भविष्य सांगणं आवडतं आहे. मला सांगा तुम्हाला कसा अनुभव आला, काय मी सांगितलं त्यातलं अनुभवाला येतं आहे. माझा चॅनल सबस्क्राईब करा. अशाच अनेक पुढच्या नवीन नवीन एपिसोड्ससाठी तयार राहा. आता अजून एक चांगली गोष्ट म्हणजे या महिन्यापासून आपण दर महिन्याचं भविष्य प्रत्येक रास लग्नासाठी सर्व नक्षत्रांमधून सांगणार आहोत. त्यामुळे पुढच्या भविष्यापर्यंत हे सगळं भविष्य तुमच्या मनामध्ये घर करणार हे मला नक्की वाटतंय. सबस्क्राईब करा माझा चॅनल. बाय बाय.